राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। दरवर्षी या महिन्यामध्ये 80 ते 100 द्राक्ष गाड्यांची एपीएमसी मार्केटमध्ये आवक होते। यावर्षी द्राक्षांचं उत्पादन घटल्यानं एपीएमसीत फक्त 10 ते 15 गाड्या आलेल्या पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये यावर्षी अवकाळी पाऊस लांबलेला होता आणि याचा मोठा फटका हा आता द्राक्ष फळांना बसलेला आहे। त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक कमालीची घटलेली आहे। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आणि तुम्ही पाहता की या ठिकाणी द्राक्षाचं जे पीक आहे, जे फळं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत होती। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर फक्त 10 ते 15 गाड्यांचीच आवक एपीएमसी मार्केटला या ठिकाणी होताना दिसून येत आहे। याच वेळेला जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी साधारण 70-80 गाड्यांची आवक आहे ती एपीएमसी मार्केटमध्ये होत होती। मात्र तासगाव असेल, सांगली असेल, बारामती असेल, सोलापूर, नाशिक या सर्वच भागामध्ये आहे ते द्राक्षावरती मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळेच आवक ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे। आपल्यावर या ठिकाणी घाऊक व्यापारी आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, काय द्राक्ष परिणाम झालेला आहे? यावर्षी अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे मार्केटमध्ये मालाचं प्रमाण पण एकदम घटलेलं आहे। कारण तिकडं उत्पन्न जर 25-30% उत्पन्न असेल तर माल पण कमी येणार आहे आणि त्याच्यामुळं जाग्यावरती शेतकऱ्यांचे मालाचे पैसे होत नाही, माल कमी प्रमाणात लागल्यामुळे आणि त्याच्यामुळं वाशी मार्केटला माल आल्यानंतर त्या भावात विक्री होत नाही आहे। त्याच्यामुळे डिफरन्स चालू आहे शेतकरी आणि त्याच्यामध्ये बाहेर गिरायकांना माल बसून देत नसल्यामुळे अजून उठाव कमी होतोय। तर इकडं मार्केटला माल विकला तर शेतकऱ्यांचे पैसे चांगले होणार, शेतकऱ्यांचे पैसे चांगले, बाहेर गिरायकांचा माल उठला तर गिरायक मार्केटवरून माल नेणार, त्या अडचणी मोठ्या निर्माण झालेल्या आहेत। नक्कीच आपण पाहतो की मालाची आवक कमी झाली असल्यामुळे आता द्राक्षांचे किरकोळ मार्केटचे दर हे 160, 70 ते 200 रुपये किलोवरती जाऊन पोहोचलेले आहेत। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।